आपलं मनापासून मनापासून आभार. काळे मॅडम आपलं सुद्धा मनापासून आभार. अंजरे साहेब आपलं सुद्धा मनापासून आभार. जयेश आपण या. त्या अगोदर सन्मान केला जातोय वसईविरार बॉक्संडरम क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार ऋषिदादा देसाई यांचा. मुख्य मंचावरती मी विनंती करेल तेजस कांबळी यांना, फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. तर दोन्ही असोसिएशन मेंबरचा यथोचित सन्मान एकत्रित केला जातोय. थँक्यू सो मच. हॅलो जयेश आयरे. चला मॅचला सुरुवात झाली आणि बरोबर पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा इथे संपन्न झालाय. चला मॅचच्या दिशेने जातोय ज्या ठिकाणी 3 चेंडू आणि 9 धाबा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा अजूनही खेळण्याने शिल्लक आहे. दुसरं षटक मार्गस्थ. बंटी गबस दिशा देतात चेंडूला. एका धाब्यासाठी चेंडू निघून जातोय आणि इथून मला वाटतं नॉकआउट मॅचेसला सुरुवात झाली आहे. इथून हरणार तो स्पर्धेबाहेर. हरणार तो स्पर्धेबाहेर. ड्राईव्ह केलं चेंडूला समोरच्या दिशेने. चेंडू अडवलाय. एकच धाब येते. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. 5 बॉल 11 धाबा.
आलू काल पुरी तुम्ही गालवला ताल आलो मी ते रातीला तेव्हा मला भेटलीच नाय सॉफ्ट सिग्नल काय आउट गडी बाद झालेला आहे तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 14 अरे दादा वो हलू हलू नाचना माझे हनुमानला हात नको लावना हनुमान गदा घेऊन उभा आहे तेव्हा माझं मन लागे नाही ए आलो मी ते रातीला तेव्हा मला भेटलीच नाही आलो मी ते रातीला तेव्हा मला भेटलीच नाही आलो मी ते रातीला तेव्हा मला भेटलीच नाही तुली तो पाट्या लोट लोट ग सविता तुली तो पाट्या लोट चुलीत फाट्या लोट लोट ग सविता चुलीत फाट्या स्ट्राइक वरती आकाश आणि गोलंदाजी मार्क वरती प्रणय आणि हा चौकार खणखणीत असा चौकार मारलेला आहे तो आकाश यांनी शंभरची नोट नोट ग सविता तुम्ही लगा शंभरची नोट चिकल माती डे पालोट लोट ग सविता चिकल माती डे पालोट चिखल माती ते फलोट लोट ग सविता चिखल माती ते फलोट तुने मैतराचा पोट पोट ग सविता तुने मैतराचा पोट धुने मैतराचा पोट पोट ग सविता धुने मैतराचा थँक्यू डीजे जय मल्हार या संघाची धावसंख्या झाली आहे ती 18 एक गडी बाद आकाश पुन्हा एकदा स्ट्राइक वरती प्रणय हाच तो गोलंदाज ज्याला मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता 3 गडी बाद केले होते त्यांनी मागच्या एकाच षटकामध्ये पाहूया काय करतायत शेवटचा चेंडू उर्वरित आणि धावसंख्या झाली आहे ती 19 तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पाहूया जय मल्हार काय करतायत स्ट्राइक वरती आहेत इंद्रजीत आणि गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर दी मारा करतील डावखुऱ्या फलंदाज इंद्रजीत हेना आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न मात्र चौकार गेले चौकार काही रोखू शकलेला नाहीये प्रयत्न एकदम उत्कृष्ट होता पण 4 धावा काही रोखू शकला नाही बारीक बारीक पाणी पडा हे माझी लक्ष दिन तुला बारीक 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 पाणी
अमर दादा भी आईलाय हे चल ग सोनू तार पानाचाय न पोरा पोरी नाचाया लागलाय चल ग सोनू तार पानाचाय न पोरा पोरी नाचाया लागलाय सोनू तार पानाचाय ना पोरा पोरी नाचायला लागले चल गो सोनू तार पानाचाय ना पोरा पोरी नाचायला लागले शेवटचं षटक घेऊन येत आहे विपुल गमरे. पाहूया काय करतायत. आकाश यांच्या बॅटमधून एक सिंगल अशी चोरटी धाव काढण्यात घेण्यात यशस्वी झाले होते ते आकाश. आणि धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या झाली आहे ती 24. पुन्हा एकदा एक धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत. धावसंख्येत बदल धावसंख्या झाली आहे ती 25. शेवटच्या षटक हाताळताना विपुल गमरे राईटम राऊंड असा मारा करतील आणि आकाश यांना फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र गडी 2 धावा. विजू यांचं थोडंसं गचा असं यष्टीरक्षण पाहायला मिळालेलं आहे आणि एक धाव अतिरिक्त मिळालेली आहे ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल धावसंख्या झाली आहे ती 27. 2 धावा मिळालेल्या आहेत. चौथ्या षटकातील 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि धावसंख्या टोटल धावसंख्या झाली आहे ती 27 जय मल्हार या संघाची. 3 चेंडू उर्वरित शेवटच्या षटकातील. पाहूया काय करतायत जय मल्हार हा संघ किती टोटल पर्यंत मजल मारतायत. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती ज्यांच्या बॅटमधून एक खणखणीत मगाशी चौकार आला होता. 3 चेंडू उर्वरित आणि हा मारण्याचा प्रयत्न आणि रनआउटची संधी होऊ शकते मात्र अंपायरने निर्णय फेटाळून लावलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आकाश आणि इंद्रजित डावखुरे फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती. धावसंख्येत बदल धावसंख्या झाली 28 आणि हा मारण्याचा प्रयत्न मात्र गडी बाद झालेला आहे. षटकार मारलेला आहे आणि दुसरा हादरा बसलेला आहे तो जय मल्हार या संघाला. चल ग सोनू तार पानाचाय न पोरा पोरी नाचाया लागलाय चल ग सोनू तार पानाचाय न पोरा पोरी नाचाया लागलाय सोनू तार पानाचाय ना पोरा पोरी नाचायला लागले चल गो सोनू तार पानाचाय ना पोरा पोरी नाचायला लागले. काशीनाथ दादा तू हलू हलू नाचना. थँक्यू डीजे. शेवटच्या षटकातील एक शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 28. पाहूया काय करतायत प्रतीक. स्ट्राईक एंड वरती विपुल गमरे आणि अवांतर असा चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल धावसंख्या झाली आहे ती 29. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल विपुल गमरे यांना. वाईट चेंडू हाताळला होता त्यामुळे पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यात येईल. विपुल गमरे राईटम राऊंड मारा करतील प्रतीक भोले यांना. जय मल्हार या संघाची धावसंख्या 29 आणि हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू आणि गडी बाद करण्याचा प्रयत्न होता. एक धाव यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि गडी बाद झालेला आहे. एक धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या झाली आहे ती 30-31 धावांचे लक्ष्य जीवदानी माऊली बी या संघाला. Give me some time to think. I'm in the bathroom looking at me. Facing the mirror is all I need. Wait until the reaper takes my life. Never gonna get me out alive. I will live 1,000,000,000 lives. My patience is waning. Is this entertaining? My patience is waning. Is this entertaining? अभी मजा आएगा ना भिड़ो भिड़ो भिड़ो. याच्या पुढील होणारा सामना मयूर 11 वर्सेस सर्वेश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. मयूर 11 वर्सेस सर्वेश 11 पुढील होणारा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे.
बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024 पर्व तिसरे लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे ते DNB लाईव्ह नेटवर्क वरती DBN नेटवर्क वरती मंच जो है तो रिकामी सर्वेश 11 वर्सेस मयूर 11 गोलंदाजी मार्कवरती आहे तो लितेश, दुर्गेश आणि विपुल स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइक एंड वरती. आणि हा पहिला चेंडू उत्कृष्ट टोलावलेला चेंडू आणि पहिलाच खणखणीत चौकार. दुर्गेश यांनी उत्कृष्ट टोलावलेला चेंडू खणखणीत असा चौकार गेलेला आहे आणि पहिलाच स्कोरबोर्ड वरती लागलाय 4 धाव. माझ्या हनुमानला हात नको लावला, काशीनाथ दादा तू हळूहळू नाचला, आमच्या हनुमानला हात नको लावला. आणि या पहिल्या षटकातील दुसरा चेंडू लितेश यांच्याकडून पाहूया काय करतायत. दुर्गेश यांना मारा करतील आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलावलेला चेंडू. 5 धावा लागल्या आहेत धाव फलकावरती. 2 चेंडू 5 धावा. 31 धावांचे लक्ष पाठलाग करताना पुन्हा एकदा विपुल गमरे स्ट्राइक एंड वरती पाहूया काय करतायत. तिसरा चेंडू फुलटॉस असा टाकलेला चेंडू, तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. निर्धाव टाकलेला चेंडू. बंटी गवस उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षक आहे. 3 चेंडूमध्ये 5 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. विपुल गमरे पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. सॉफ्ट सिग्नल द्यायचं आहे. जॉन्टी यांना विनंती आहे सॉफ्ट सिग्नल द्यायचं आहे. नॉट आउट असं सॉफ्ट सिग्नल आहे. कृपया पंचांना विनंती आहे की सॉफ्ट सिग्नल देऊनच थर्ड अंपायरचा रिव्ह्यू देण्यात येईल. कृपया सॉफ्ट सिग्नल द्यायचं आहे. आणि गडी बाद झालेला आहे. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा विंदड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला.
नॉन स्ट्रायकर एंडवरती आलाय तो संजोग. 5 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 4 चेंडूमध्ये 5 धावा पहिल्या षटकातील. दुर्गेश स्ट्राईक वरती, पाहूया काय करतायत. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि तेवढंच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आकाश यांच्याकडून. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केपी यांच्याकडून झालेलं आहे तिकडे. आणि 3 धावा रोखल्या आहेत आपल्या संघासाठी. आणि 5 चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. ती धाव फलकावरती पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येत आहेत ते संजोग. 31 धावांचं असं लक्ष आहे. याच्या पुढील होणारा सामना मयूर 11 वर्सेस सर्वेश 11. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे आणि मयूर 11 या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. कृपया जॉन्टीनी निर्णय कळवायचा आहे. कृपया कोणत्याही प्रकारे गोंधळ करू नये. पंचर निर्णय कळवतील. चौकार. गावदेवी प्रसन्न रिया जयेश पाटील अड्ड्यात नाव हाय बिनजोडला. हिंद केसरी सोन्या बैलानं महाराष्ट्र सारा गाजविला. अरे ड्रायव्हरची हाय कमाल, गुलाल त्यानं मिलविला. हे 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. 3 बैल सोन्या नावाचं, त्याच्या नावाचा आहे बोलबाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला, 50 नंबरवाला. थँक्यू. 1 मिनिट. डेड बॉल आहे, डेड बॉल. 1 मिनिट थांबायला सांगितलं होतं. ऍक्च्युली जर प्लेयर लोकांनी तिथून जर उभे असतील तर सांगायचं काय घडेल ते, कारण तिथं लवकर कळणार नाही अंपायरला. ओके. आणि डिसिजन इथं क्लिअरली आलंय, त्यामुळे बाकीचे जर का कोणती टीम तिथे उभी असेल तर त्यांनी डिसिजन सांगा तिकडून. ही सगळी एंटर विभागाची टुर्नामेंट आहे, त्यामुळे सगळ्यांची टुर्नामेंट आहे, तर सगळ्यांनी मिळून या स्पर्धेला यशस्वी बनवायचं आहे. ओके. थँक्यू. चला, डगआउट मधून कोणी कमेंट पास करू नका. चला प्लीज. कृपया खेळाडूंना विनंती आहे डगआउट मध्ये बसायचं आहे. त्यांचा सामना चालू आहे, डगआउट मध्ये बसायचंय. खेळाडू कक्ष आपल्यासाठीच बनवलाय. साईश गवस, विनंती आहे कृपया डगआउट मध्ये बसा. पडद्यापासून थोडं लांब बसायचंय. वळूया सामन्याकडे. आणि निर्धाव असा टाकलेला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बंटी गवस यांच्याकडून पाहायला मिळतंय. निर्धाव असा चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 9. एका षटकाच्या समाप्तीनंतर लितेश यांनी हाताळलेला षटक. 1 गडी बाद केला होता, मात्र 1 चौकार देखील आलेला आहे. 2 चौकार आलेले आहेत, त्यामुळे धावसंख्या झाली आहे ती 9.
स्ट्राईक मार्कवरती संजोग, पाहूया काय करतायत. आणि गोलंदाजी मार्कवरती आलेत आकाश. 18 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. जीवदानी माऊली बी या संघाला विजयासाठी. आणि निर्धाव हाताळलेला चेंडू संजोग. 17 चेंडूमध्ये आता 22 धावांची आवश्यकता. जीवदानी माऊली बी या संघाला. जय मल्हार या संघाने 31 धावांचे आव्हान ठेवले आहे ते जीवदानी माऊली बी या संघासमोर. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज, पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू हाताळतील दुसऱ्या षटकातील. थोडा फुलटॉस असा चेंडू, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे आराध्य यांनी. 3 धावा रोखलेल्या आहेत आपल्या षटकासाठी. वंडी मध्ये ढकललेला आहे बॉल आणि 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 10. 2 चेंडू 10 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू उर्वरित दुसऱ्या षटकातील. 31 धावांचे माफक असं लक्ष्य. स्ट्राईक वरती दुर्गेश आणि नॉन स्ट्राईकला संजोग. हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 11. 3 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक मार्कवरती संजोग सज्ज, उजव्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 12. 4 चेंडू 12 धावा झालेल्या आहेत. थोडासा राईज झाला होता चेंडू, मात्र वंडीच्या कक्षात ढकलून काढलेला आहे. 1 धाव आणि धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली आहे ती 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आकाश, पाहूया काय करतायत. वारंवार सुशील गवस यांना काहीतरी कान मंत्र देताना. दोघही एकाच संघामध्ये खेळत असतात नेहमी वारंवार. पुन्हा एकदा राईज करून टाकलेला चेंडू आणि डॉट. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13. 31 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना 1 गडी बाद झालाय तो जीवदानी माऊली बी या संघाचा. प्यार का बंधन है, जन्मों का ये संगम है. थँक्यू डीजे. आपण या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहतोय DBN नेटवर्क यांच्यातर्फे विथ कॅमेरामॅन जयेश मांगेला. धन्यवाद. सकाळपासून एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे जयेश मांगेला यांनी. धन्यवाद जयेशजी मांगेला. आपण एक उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे सकाळपासून. बारा चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. दुर्गेश स्ट्राईक अँड मार्क वरती आणि गडी मोठा हादरा बसलेला आहे. मीर यांनी एक उत्कृष्ट गडी बाद केलेला आहे. डीजे आता मात्र थोडंसं समीकरण कठीण झालेलं आहे. 11 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता सामन्याला जिंकण्यासाठी जीवदानी माऊली बी या संघाला.
उत्कृष्ट कामगिरी करतोय तो मिहीर घाक. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केला होता. साईश गवस मात्र डावखुरे फलंदाज स्ट्राईक अँड मार्क वरती. फुलटॉस टाकलेला चेंडू मात्र एकही धाव केलेली नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत ते आराध्य. मगाशी 3 धावा रोखल्या होत्या आपल्या संघासाठी. एक उत्कृष्ट कामगिरी केली होती. पुन्हा वळूया 2 निर्धाव चेंडू हाताळलेत मिहीर घाक. तिसरा चेंडू आणि हलक्या हाताने खेळून काढलेले 1 धावेसाठी चेंडू आणि धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 14. 3 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत 14 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू उर्वरित. तिसऱ्या षटकातील 31 धावांचे लक्ष्य पाठलाग करताना 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 23. सॉरी माफ करा 14. बंटी यांना विनंती आहे थोडा सामना त्वरित सुरू करायचा आहे. मिहीर संजोग स्ट्राईक अँड मार्क वरती. पाहूया काय करतायत मिहीर घाक. आणि 1 धाव काढल्यात यशस्वी झालेले वनडीच्या स्वरूपात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 15. 16 धावांची आवश्यकता 8 चेंडू मध्ये. समीकरण मात्र थोडंसं कठीण आहे पण साईश गवस सज्ज आहेत. संजोग सज्ज आहेत. पाहूया काय करतायत आपल्या जीवदानी माऊली बी या संघासाठी. टॉस केलेला असा थोडासा चेंडू आणि 1 धाव काढण्यात यशस्वी झालेले आहेत साईश गवस. साईश गवस यांच्या बॅटीला थोडेसे कनेक्ट होत नाहीयेत चेंडू. पुन्हा एकदा संजोग स्ट्राईक अँड मार्क वरती. एक उत्कृष्ट फलंदाज रामवाडी या संघाकडून खेळत असताना आता मात्र जीवदानी माऊली बी या संघाकडे खेळताना थोडासा बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव काढू शकलेला तो. आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 17. 3 षटक संपलेले. धावसंख्या झाली आहे ती 17. 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. आणि शेवटचं शतक पाहूया कोण घेऊन येत आहेत. प्रतीक घेऊन येत आहेत कदाचित. हो प्रतीकच घेऊन येत आहेत. शेवटचा चेंडू हातातील. 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. कठीण असं समीकरण झालेलं आहे. थोडीशी मॅच वर चढलेली आहे आणि मॅच पडदा भारी झाला आहे तो जय मल्हार या संघाचा. जय मल्हार संघ जर इथून जिंकतो तर क्वालिफाय होणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळालेली आहे. 5 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता. साईश गवस ऑन स्ट्राईक. पाहूया काय करतायत. मगासपासून थोडेसे कनेक्ट नाही झालेत त्यांच्या बॅटीला बॉल. पाहूया आता मात्र काय करतायत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. ब्रदर वर्सेस ब्रदर. द वॉर बिटवीन साईश गवस अँड बंटी गवस. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे सुशील गवस उर्फ बंटी. पुन्हा एकदा संजोग स्ट्रायकर मार्क वरती. पाहूया काय करतायत. मारण्याचा प्रयत्न. फेस ओपन करण्याचा प्रयत्न. आराध्यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथे. पुन्हा बॅकअप केलंय आकाश यांनी आणि कॉम्बिनेशन फिल्डिंग म्हणू शकतो. आणि उत्कृष्ट धावा रोखलेल्या आहेत. 3 धावा रोखलेल्या आहेत आपल्या संघासाठी. आराध्य आणि 3 चेंडू तिथे रोखलेले. उत्कृष्ट फिल्डिंग केलेली आराध्य. थोडा लवकरात लवकर खेळवायचा सामना. बंटी गवस यांना विनंती आहे थोडा लवकरात लवकर खेळवायचा आहे. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट फिल्डिंग. एकही चेंडू मारता येत नाहीये चौक्याच्या बाहेर. एवढे उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला मिळालेली आपल्याला प्ले बॉईज या संघाकडून. आणि संघ विजय झालाय तो जय मल्हार. क्वालिफाय झालेला आहे जय मल्हार हा संघ.